17 सप्टेंबरला बीड रेल्वे सुरू होणार असल्याने जिल्हाधिकारी यांनी रेल्वे स्थानकाची जाऊन पाहणी केली। सदर पाहणी आज सोमवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी साधारणतः अंदाजे दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान पाहणी केली आहे। जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज बीड येथे रेल्वे स्थानकास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत तेथील कामाची माहिती घेतली। यावेळी जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी 17 सप्टेंबर रोजी बीड ते परळी रेल्वे मार्गाच्या उद्घाटनाच्या अनुषंगाने संबंधित विभागास योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत। तसेच रेल्वे स्थानकातील सर्व सुविधांची त्यांनी पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या आहेत। यावेळी जॉन्सन यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले। यावेळी उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके, उपमुख्य अभियंता डी लोळगे, कार्यकारी अभियंता मध्य रेल्वे अहमदनगरचे लोकेंद्र कुमार सिंग, वरिष्ठ अभियंता LP नायक, वरिष्ठ अभियंता अमरकुमार अकेला, वरिष्ठ अभियंता सुरेश कुमार मंडल यांची उपस्थिती होती। याच दरम्यान बीड ते परळी रेल्वे मार्गाची भूसंपादन प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी सूचना देखील दिल्या आहेत। बीड जिल्ह्यात लवकरच रेल्वे सुरू होणार असून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे ही गाडी सुरू करण्यात येणार आहे। परंतु बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील भूसंपादनाबाबतचे अडथळे सर्व संबंधित विभागांनी दूर करून भूसंपादन कामाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयात देखील बैठक यानंतर घेण्यात आली। या दरम्यान उपविभागीय अधिकारी कविता जाधव, सहाय्यक कार्यकारी अभियंता मुकुंद, तसेच पुनाईक, वरिष्ठ अभियंता सुरेश कुमार मंडल तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते। तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, श्रीमती वसीमा शेख, गौरव युंगोले यांनी देखील बैठकीत सहभाग घेतला। जिल्हाधिकारी जॉन्सन म्हणाले की बीड ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे प्रलंबित प्रकरणे सर्व संबंधित विभागाने समन्वय साधून तातडीने निकाली काढून रेल्वे मार्गासाठी आवश्यक ती जमीन उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी। राष्ट्रीय राज्यमार्ग विभागाने ब्रह्मवाडी येथील उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर सुरू करावे। तसेच सर्व संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी भूसंपादनबाबतची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून अहवाल सादर करावा, असे देखील या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी निर्देश दिले आहेत।